हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। दोन विद्यार्थ्यांचा वाद, पालकांनी उचलला हात। बिटको महाविद्यालयाच्या प्राचार्य हल्ल्यात जखमी। दोन विद्यार्थ्यांमध्ये सुरू असलेला वाद मिटवण्याचं एका महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या चांगलंच अंगलट आलं असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी या वादात स्टिकने हल्ला केला आहे। यात प्राचार्यांसह तिघे गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली असून या प्रकरणी नितीन कैलास देवडे 38 वर्ष, राहणार सुवर्ण सोसायटी, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिक रोड यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी हे बिटको कॉलेजमध्ये नोकरी करत असून गुरुवारी ड्युटीवर असताना कॉलेजच्या क्लासरूमच्या दिशेने जोराचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून ते क्लासरूम कडे गेले असता मयूर बोराडे व अभय सिंग चौहान यांच्यामध्ये तुफान भांडण सुरू असल्याचं त्यांना दिसलं। भांडण मिटवण्यासाठी त्यांनी दोघांना प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्या कार्यालयात नेलं। तोपर्यंत वादाची कुणकुण मयूर बोराडे आणि त्यांचे वडील विजय बोराडे यांना लागली। विजय बोराडे हे एका इसमासह थेट कुलकर्णी यांच्या कार्यालयात घुसले व हातातील बेसबॉल स्टिक व लाकडी दांडक्यानं त्यांनी कार्यालयात त्यांच्यावर हल्ला केला। अश्लील भाषेत शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादी व अभय सिंग चौहान याला मारहाण केली। यावेळी कुलकर्णी यांना देखील मारहाण करण्यात आली। यात संबंधित जखमी झाले आहे मयूर बोराडे। विजय बोराडेंसह एका अनोळखी व्यक्ती विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी अधिक माहिती दिली आहे। बिटको महाविद्यालयामध्ये दोन विद्यार्थी मयूर बोराडे आणि अभय सिंग चौहान यांच्यामध्ये तात्कालिक वाद झाल्याने सदर वादाचं रूपांतरण भांडणात झालं। तर मयूर बोराडे यांनी आपले जे वडील आहे विजय बोराडे यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं। बोलवल्यानंतर ते विजय बोराडे आणि ते हातात बेसबॉलचे स्टिक आणि दांडा घेऊन आले। परंतु सदर प्रकार हा बिटको कॉलेज महाविद्यालयात होत असल्याने तिथे जे स्टाफ आहे त्या स्टाफने सदर लोकांना म्हणजे विद्यार्थी आणि त्याचे पालक आणि हा अभय सिंग चौहान विद्यार्थी यांना प्रिन्सिपल ज्या मॅडम आहेत त्यांच्या कॅबिनमध्ये घेतलं। तिथं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामंजस्य करण्याचा प्रयत्न झाला। परंतु मयूर बोराडे आणि त्याचे वडील विजय बोराडे यांचा आपा जाऊन यांनी आपसात त्या ठिकाणी भांडण केलं। मयूर बोराडे विजय बोराडे यांनी त्यांच्या बेसबॉलच्या स्टिकने अभय सिंग चौहानला डोक्यावर मारलं। नंतर हे भांडण आवरत असताना या महाविद्यालयाचे जे शिपाई आहेत, शिपाई म्हणून काम करतात, त्यांच्या डोक्याला देखील बेसबॉलची स्टिक लागल्याने आम्ही त्यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल केलेला आहे। सदर दरम्यान प्रिन्सिपल मॅडम समक्ष असल्याने प्रिन्सिपल मॅडमला पण त्याच्यामध्ये दुखापत झालेली आहे। त्यांना बेसबॉलचा दांडा पाठीला लागल्यामुळे त्यांची पण आपण त्या ठिकाणी स्टेटमेंट घेतलेलं आहे। त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 283, भारतीय न्याय संहिता कलम 233, 118(1), 115(2), 352, 151(2) आणि 124(2) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यातला जो विद्यार्थी आहे आणि पालक विजय बोराडे यांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे। तरी हे तात्कालिक भांडण हे दोन विद्यार्थ्यांमधलं होतं, परंतु पालकाने त्या ठिकाणी कायदा हातात घेतल्यामुळे या प्रकाराला वेगळं वळण मिळालं। तर हा जो विषय होता हा प्रिन्सिपल मॅडम यांच्या समक्ष सॉर्ट आउट होण्यासारखा होता, परंतु पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये जे भांडण होतं त्याच्यामध्ये कायदा हातात घ्यायला नको हे एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। त्याने त्या विद्यार्थ्याचं आणि पालकाचं जे पुढचं भविष्य आहे ते पणाला लागलेलं आहे। आज त्या मुलावर विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे भविष्यामध्ये त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। तर हे असं होऊ नये म्हणून आम्ही त्या सदर महाविद्यालयामध्ये प्रिन्सिपल मॅडम यांना सांगून सेशन ऑर्गनाईज केलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना आम्हाला ब्रीफ करता येईल किंवा अशा पद्धतीने आपलं वर्तन नसावं किंवा आपल्या पालकांनी देखील कुठलाही वाद झाला तर सामंजस्याची भूमिका घेऊन पोलीस स्टेशन किंवा प्राचार्य यांच्या मार्फतीने तो वाद सोडवला पाहिजे।